आपल्या सर्वांचं स्वागत आहे जुडिशरी मराठी माध्यम या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलवर आपण GMC 2026 याची तयारी सुरू केली आहे. या यूट्यूब चॅनलवर आपल्याला प्रिलिम्स पहिलं म्हटलं तर, दुसरं मेन्स, आन्सर रायटिंग, आणि तिसरं म्हणजे इंटरव्ह्यू मधले जे काही प्रोबॅबल क्वेश्चन आहे आपण ते पाहणार आहोत. इथं तुम्हाला PYQ आणि जे मॉक टेस्ट होतात ते तुम्हाला भेटणार आहे आणि त्याबद्दलच PPT देखील तुम्ही हे जे आपण ज्याच्यावर काम करतो ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, सुरू करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन पार्ट 1 कंप्लीट केलं होतं. डेफिनेशन पार्ट 1 आपलं झालं आहे. ठीक आहे, आज आपण डेफिनेशन पार्ट 2 पाहणार. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, सुरू करूया. सर्वात पहिले आपण थोडं सिक्वेन्स मध्ये चालत नाही, कारण की जे पब्लिक सर्वंटची डेफिनेशन आहे ती खूप मोठी आणि खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण पहिले काय करू की जे काही छोटे डेफिनेशन आहे ते कंप्लीट करून घेऊ आणि पब्लिक सर्वंटची डेफिनेशन थोड्या वेळाने पाहू. सुरू करूया. वेसल. वेसल म्हणजे काय? जलयान. ठीक आहे, मराठीमध्ये याला जलयान किंवा जहाज असं म्हणतात. याचा उपयोग काय की कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स म्हणजे काय? एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, किंवा प्रवास, त्यालाच आपण प्रवास देखील म्हणतो. कोणाचा? ह्युमन बीइंग किंवा प्रॉपर्टी. म्हणजे वेसल मीन्स एनिथिंग, कोणतीही अशी गोष्ट ज्याचा वापर प्रवासासाठी केला जातो. कोणाच्या प्रवासासाठी? ह्युमन बीइंग किंवा प्रॉपर्टीचा. ठीक आहे, यालाच त्यांनी क्लॉज 32 मध्ये काय म्हटलं की वेसल असं म्हटलं. त्यानंतर व्हॉलेंटरी. व्हॉलेंटरीमध्ये मागच्या वेळेस आपण मागच्या लेक्चरमध्ये 2 शब्दांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये पहिला शब्द होता इंटेन्शन. ठीक आहे, आणि दुसरा शब्द होता नॉलेज. त्या 2 शब्दाचा वापर इथं पण केलाय. अ पर्सन इज सेड टू कॉज अँड इफेक्ट व्हॉलंटरीली. म्हणजे एक माणूस कोणतीही गोष्ट व्हॉलंटरी कधी करतो? जेव्हा ही कॉजेस इट बाय मीन्स वेअर बाय ही इंटेंडेड. म्हणजे त्याची इच्छा आहे. इंटेंडेड म्हणजे त्याची काय? इच्छा आहे. और बाय मीन्स ॲट द टाइम ऑफ एम्प्लॉईंग दोज मीन्स. म्हणजे अशी कोणती तरी गोष्ट तो करतो तेव्हा त्याला काय? माहिती आहे. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जेव्हा तो करत असतो त्याला माहिती आहे की तशी गोष्ट होणार. याला काय म्हटलंय? व्हॉलंटरी. म्हणजे इथं महत्वाची कोणती गोष्ट आहे? म्हणजे 2 महत्वाचे मुद्दे आहे की त्याला एक तर इच्छा असणं गरजेचं आहे पहिलं, आणि दुसरं त्याला माहिती असणं गरजेचं आहे. याचा इलिस्ट्रेशन आपण पाहून घेऊ. ए सेट्स फायर बाय नाईट टू इनहॅबिटेड. म्हणजे राहणाऱ्या एका गावामध्ये त्याने आग लावली फॉर द पर्पज ऑफ फॅसिलिटिंग रॉबरी. त्याला रॉबरी करायची आहे. अँड दस कॉजेस डेथ. म्हणजे मृत्यू झाली आहे एका व्यक्तीची. हिअर ए मे नॉट हॅव इंटेंडेड टू कॉज डेथ अँड मे बी व्हेरी सॉरी that death has been caused by his act, yet if he knew that he was likely to cause death, then he has caused death voluntarily. म्हणजे इथं त्याची इच्छा नसेल तरी जर त्याला माहिती असली, सॉरी एक मिनिट, इच्छा नसेल तरी जर त्याला माहिती असली तेवढं सफिशियंट आहे. ठीक आहे, या इलिस्ट्रेशनच्या म्हणण्याप्रमाणे त्याला फक्त माहिती असली, म्हणजे त्याने एका गावामध्ये आग लावली चोरी करण्यासाठी आणि त्या आगीमुळे एक व्यक्ती मेला, पण त्या व्यक्तीला मारण्याची त्याची इच्छा नव्हती. फक्त त्याला माहित होतं की जर आपण एका गावामध्ये एका घराला आग लावली तर कुणी ना कुणी मरणार. तेवढी माहिती त्या व्यक्तीला होती, त्या चोरट्याला होती.
म्हणून तेवढी माहिती जरी असली तरी त्याने तो कॉज स्वइच्छेने केलंय असं त्याला क्लॉज 33 मध्ये सांगितलंय. व्हॉलंटरी म्हणजे स्वइच्छा. ठीक आहे, पुढे जाऊया. विल. विल मीन्स एनी टेस्टामेंटरी डॉक्युमेंट. आता टेस्टामेंटरी काय ते थोडं समजून घ्या. जेव्हा आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट TPA चा अभ्यास करतो तेव्हा सेक्शन 5 मध्ये सेक्शन 5 मध्ये डेफिनेशन दिली आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीची. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीची डेफिनेशन दिली. त्यामध्ये काय सांगितलंय की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये कोणत्या प्रकारचे ट्रान्सफर वापरले जातात ते फक्त इंटर वायवोस. इंटर वायवोस म्हणजे दोन व्यक्तीमधले, दोन जिवंत व्यक्तीमधले. ठीक आहे, व्यक्ती. ठीक आहे, दोन जिवंत व्यक्ती. परंतु इथं काय लिहिलंय टेस्टामेंटरी. यामध्ये दुसरं कोणती गोष्ट येते ते म्हणते इंटरस्टेट. ते कुठून आहे? इंटरस्टेट म्हणजे मृत्यूनंतर. ठीक, जे लॉ मध्ये होते. म्हणजेच काय विल. एक्झाम्पलसाठी विल घेऊया. त्यालाच काय म्हणते विल म्हणजे काय टेस्टामेंटरी डॉक्युमेंट. इथून कुठून आला? इथं आला. म्हणजे काय ते एक इंटरस्टेट डॉक्युमेंट आहे जे मृत्यूनंतर होत असते आणि त्याचे उल्लेख क्लॉज 34 मध्ये विल मध्ये त्यांनी दिलंय. म्हणजे मृत्यूनंतर. इथं दोन पार्टीमध्ये नाही, म्हणजे फक्त लॉच्या रित्यानं ते होणार आहे. त्यालाच काय म्हटलंय विल म्हटलंय. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी वुमन सांगितलं. याच्या आधी आपण मॅन हा स्टडी केला तर सेमच आहे. कोणतीही वयाची महिलेला त्यांनी काय म्हटलंय वुमन म्हटले. म्हणजे बिलो 80 जरी फिमेल चाइल्ड असला तरी ते वुमनच्या कॅटेगरीमध्ये येणार. ठीक आहे, तरी ते वुमन असतात. त्याला फिमेल चाइल्डच म्हणतो आपण. ठीक आहे, तर रॉंगफुल गेन मीन्स बाय अनलॉफुल मीन्स ऑफ अ प्रॉपर्टी टू विच द पर्सन गेनिंग इज नॉट लिगली एंटायटल. म्हणजेच एखाद्या घरामध्ये जेव्हा विदाउट पेईंग रेंट आपण राहतो, विदाउट पेईंग रेंट, मागच्या लेक्चरमध्ये पण हेच एक्झाम्पल होतं. रेंट राहतो तेव्हा तो रेंट आपल्यासाठी काय होतो? तो रेंट रॉंगफुल गेन होतो. ठीक आहे, रॉंगफुल लॉस म्हणजे ज्या व्यक्तीला आपण पैसे दिले नाही, ज्या ओनरला आपण रेंट दिला नाही. सोपा एक्झाम्पल आहे, दुसरे खूप आहे परंतु हे लक्षात राहते. दिला नाही कारण की हे दैनंदिन जीवनामध्ये होणारे गोष्टी आहे. त्याला काय होतो? रॉंगफुल लॉस होतो. ठीक, पुढे जाऊया. आता गेनिंग रॉंगफुली आणि लुजिंग रॉंगफुली म्हणजे काय? ते जर सेमच आहे. अ पर्सन इज सेड टू गेन wrongfully when he retains such a person retains wrongfully as well as such a person acquired wrongfully. म्हणजे त्यांनी रिटेन केली आहे, राखीव केली आहे किंवा हासिल केली आहे अशी कोणतीही प्रॉपर्टी किंवा कोणतीही प्रॉफिट वगैरे आपण म्हणू शकता. आणि रॉंगफुल लॉस म्हणून ज्याच्याकडून त्याने ज्याला तो लॉस झालाय त्याच्याकडून ते घेतली आहे त्याला रॉंगफुल लॉस होत असतो. आता क्लॉज 39 मध्ये काय सांगितलंय? वर्ड आणि एक्सप्रेशन जे डिफाईन नाहीये परंतु त्यांचा यूज झालेला आहे त्यांची मिनिंग काय असणार? सेम प्रकारची मिनिंग असणार जी की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 मध्ये दिले किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मध्ये दिली. ठीक आहे, इथून प्रश्न येत नाही परंतु लक्षात ठेवा IT ऍक्ट 2000 आणि BNSS 2023. पुढे जाऊया. सर्वात महत्वाची डेफिनेशन आहे. यामधून कमीत कमी 5 मार्क याला मेन्स मध्ये प्रश्न येत असतो की पब्लिक सर्वंट काय ते सांगा. प्रिलिम्स मध्ये खूपदा विचारलेलं आहे की खाली लिस्ट देतात ऑप्शन 1 2 3 4 आणि त्यामध्ये पब्लिक सर्वंट कोणता आहे ते विचारतात. ठीक आहे, म्हणून खूप खूप महत्वाची आहे. इनफॅक्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पब्लिक सर्वंट वरचा एक मेन्सचा क्वेश्चन पण मॉडेल आन्सर म्हणून तयार करून घेऊ की जर आला आपल्याला तर त्यावर तो उत्तर कसं लिहायचं. म्हणजे एक मॉडेल आन्सर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पब्लिक सर्वंट मीन्स अ पर्सन फॉलोइंग अंडर एनी ऑफ द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. म्हणजे इथं खाली दिलेल्या जे काही डिस्क्रिप्शन आहे त्यामधल्या व्यक्तीला त्याने काय सांगितलंय? पब्लिक सर्वंट सांगितलं. ठीक आहे, सुरुवात करूया. एव्हरी कमिशन ऑफिसर इन आर्मी,
नेव्ही आणि एअरफोर्स. सर्वात सोपं आहे, म्हणजे जे आर्म फोर्सेस आहे त्यामधल्या आर्म फोर्स मधल्या जे काही व्यक्तीला त्याने काय सांगितलं, पब्लिक सर्वंट सांगितलं. ठीक आहे, ते पब्लिक सर्वंट आहे. आर्मी मधला माणूस, नेव्ही मधला माणूस आणि एअरफोर्स मधला माणूस, त्याला काय सांगितलंय, पब्लिक सर्वंट सांगितले. आता इथे एक थोडीशी लक्षात घ्या की कन्फ्यूज करण्यासाठी ते पॅरामिलिटरी पण आपल्याला पॅरामिलिटरी म्हणून काय करणार, इथे टाकणार MCQ मध्ये पॅरामिलिटरी लिहिणार, परंतु ते मिलिटरी आहे, ते आर्म फोर्स आहे, परंतु इथे दिलेलं नाही. ठीक आहे, क्लॉज 28 मध्ये कुठेही पॅरामिलिटरीचा उल्लेख केलेला नाही, फक्त काय लिहिलंय, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. तेवढंच लक्षात ठेवा, 3 आर्म फोर्सेस सर्वात सोपं लक्षात ठेवण्यासाठी, परंतु पॅरामिलिटरी नाही. पॅरामिलिटरी म्हणजे कोणती, BSF नाही येतं. ठीक आहे, फक्त 3च आहे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे 3च आहे. ऑप्शन मध्ये चौथा ऑप्शन दिला आणि खाली दिलं की ऑल ऑफ द अबोव, तर ऑल ऑफ द अबोव नाही आहे. ठीक आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. त्याच्यानंतर एव्हरी जज पब्लिक सर्वंट आहे, इन्क्लुडिंग द पर्सन एम्पॉवर्ड बाय लॉ टू डिस्चार्ज वेदर बाय हिमसेल्फ ऑर ॲज अ मेंबर ऑफ एनी ऑफ अ बॉडी ऑफ अ पर्सन ॲड्ज्युडिकेटरी फंक्शन. म्हणजे एक जजमेंट देण्याचा कोणत्याही व्यक्तीला लॉने एम्पॉवर केलं, देण्याची पॉवर लॉने दिली तर तो व्यक्ती पण पब्लिक सर्वंट आहे. म्हणजे इथं काय, बी मध्ये काय, पहिले तर जज प्लस जजमेंट देण्याची जी ॲड्ज्युडिकेटरी फंक्शन निभवण्याची पॉवर एखाद्या व्यक्तीला लॉने दिली असेल, तर तो व्यक्ती पण काय, पब्लिक सर्वंट आहे. ठीक आहे, 2 आपले झाले. पहिले आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, त्यामध्ये पॅरामिलिटरी येणार नाही, कारण की ते लिहिलेलं नाही. जे लिहिलेलं नाही ते अभ्यास करायचं नाही. ठीक आहे, ते फक्त कन्फ्यूज करण्यासाठी, मार्क घेण्यासाठी ते प्रिलिम्समध्ये टाकतात. त्याच्यानंतर बी मध्ये काय सांगितलं, जज. पहिले तर जज आपल्याला सर्वांना माहित आहे, जज म्हणजे काय. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक व्यक्ती त्याने सांगितलंय की जो व्यक्ती ॲड्ज्युडिकेटरी फंक्शन म्हणजे जजमेंट देण्याची पॉवर त्या व्यक्तीला लॉने दिली आहे, तर तो व्यक्ती पण काय, पब्लिक सर्वंट आहे. 2 व्यक्ती झाले. त्याच्यानंतर एव्हरी ऑफिसर ऑफ द कोर्ट इन्क्लुडिंग लिक्विडेटर. आता लिक्विडेटर म्हणजे काय, एखादी कंपनी जेव्हा दिवाळखोर होत असते, दिवालिया घोषित होते, डिक्लेअर होते, तेव्हा जे काही असेस्ट, कंपनीचे असेट असतात ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी एका व्यक्तीला नियुक्त केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, त्याला लिक्विडेटर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जे एखादी कंपनी दिवालिया झाली, त्या कंपनीचे जे काही असेस्ट आहे ते डिस्ट्रीब्यूट करायचे क्रिएटरमध्ये, तर एक व्यक्ती नेमला जातो, त्या व्यक्तीला आपण लिक्विडेटर म्हणतो. त्याच्यानंतर कोण आहे, रिसिव्हर काय, म्हणजे एखादी प्रॉपर्टीची जे काही रेंट येते ते ऑन द बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट किंवा एखाद्या व्यक्तीच्या बिहाफमध्ये तो रिसीव्ह करतो, त्याला काय म्हणतात, रिसिव्हर म्हणतात. आणि कमिशनर. आता कमिशनर म्हणजे आपले पोलीस साहेबांचे कमिशनर नाही, इथं कमिशनर म्हणजे काय की इथं लिहितो सर, कमिशनर म्हणजे काय, एखाद्या मोठ्या डिग्नेटरी किंवा एखादा व्यक्तीची एव्हिडन्स घेण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला पाठवतात, त्याला कमिशनर पॉवर. ठीक आहे, त्याला कमिशनर असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पलसाठी कोणत्या व्यक्तीची एव्हिडन्स घेणं, गव्हर्नरची एव्हिडन्स घ्यायची, तर त्यासाठी ते काही येणार नाही गव्हर्नर साहेब आपल्या कोर्टामध्ये. त्यांच्यासाठी काय असतो, गव्हर्नर हे खूप एक हाय डिग्निटरी पोस्ट आहे, त्यासाठी काय आपण कमिशनर या व्यक्तीला पाठवतो की यांची जे काही एव्हिडन्स आहे ते तुम्ही घेऊन या. त्या व्यक्तीला काय म्हणतात, कमिशनर असं म्हणतात. आता हे तिघांची काय, हुज ड्युटी इज ॲज सच ऑफिसर टू इन्व्हेस्टिगेट करणं किंवा रिपोर्ट तयार करणं एनी मॅटर ऑफ लॉमध्ये किंवा फॅक्टमध्ये, टू मेक ऑर ऑथेंटिकेट और कीप एनी डॉक्युमेंट, एखादा डॉक्युमेंट आपल्याकडे ठेवणं किंवा
त्या प्रॉपर्टीचा चार्ज घेणं किंवा डिस्पोज करणं त्या प्रॉपर्टीला, किंवा एक्झिक्यूट एनी ज्युडिशियली प्रोसेस और ॲडमिनिस्टर ओथ और टू इंटरप्रेट और प्रिझर्व ऑर्डर इन दी कोर्ट अँड एव्हरी पर्सन स्पेशली ऑथराइज बाय कोर्ट टू परफॉर्म सच ड्युटी. म्हणजे हा एक चौथा व्यक्ती पण आहे इथं की काय की कोणतेही कोर्टाची ऑर्डर परफॉर्म करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला नियुक्त केलं तर तो पण काय होणार, पब्लिक सर्वंट येणार. ठीक आहे, हे 4 व्यक्ती सी मध्ये सांगितले. त्याच्यानंतर डी मध्ये काय सांगितले, एव्हरी असेसर. असेसर म्हणजे मदत करणारा, कोर्टाची मदत करणारा. ठीक आहे, किंवा मेंबर ऑफ पंचायत असिस्टिंग अ कोर्ट और पब्लिक सर्वंट. आता मेंबर ऑफ पंचायत कधी पब्लिक सर्वंट आहे, जेव्हा ते फक्त कोर्ट किंवा पब्लिक सर्वंटची मदत करतात तेव्हाच ते पब्लिक सर्वंट आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना पब्लिक सर्वंट म्हटले नाहीये डी मध्ये. ठीक आहे, त्यानंतर एव्हरी आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर आपल्या आर्बिट्रेशन लॉ मध्ये खूप महत्वाचा व्यक्ती असतो. ठीक आहे, त्याला पण काय सांगितलं, और अदर पर्सन टू हुम एनी कॉज और मॅटर हॅज बीन रेफर्ड फॉर डिसिजन और रिपोर्ट बाय कोर्ट और बाय एनी अदर कॉम्पिटंट अथॉरिटी. म्हणजे आर्बिट्रेटर साहेब आले ई मध्ये. त्यानंतर एव्हरी पर्सन हू होल्ड्स एनी ऑफिस बाय व्हर्च्यू ऑफ विच ही इज empowered टू प्लेस और कीप एनी पर्सन इन कन्फाइनमेंट. कोण आहे इथं, कोणत्या व्यक्तीची माहिती आहे इथं, ते म्हणजे जेलर किंवा जेल ऑफिसर, त्यांची माहिती इथे दिलेली आहे. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला इम्प्रिझनमेंटमध्ये किंवा कन्फाइनमेंटमध्ये कधी ठेवतात आणि कोण ठेवतो, तो जेलर ठेवतो किंवा जेलमध्ये जे काही ऑफिसर आहे ते ठेवतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जे मध्ये काय सांगितलंय, एव्हरी ऑफिसर ऑफ द कोर्ट हुज ड्युटी इज सच ॲज टू प्रिव्हेंट ऑफेन्स. एव्हरी ऑफिसर ऑफ द गव्हर्नमेंटचा असा कोणताही व्यक्ती ज्याची ड्युटी काय, टू प्रिव्हेंट ऑफेन्स, टू गिव्ह इन्फॉर्मेशन ऑफ ऑफेन्स, टू ब्रिंग ऑफेंडर टू द जस्टिस, टू प्रोटेक्ट द पब्लिक हेल्थ, सेफ्टी अँड कन्व्हिनियन्स. कोण आहे, पब्लिक सर्वंट. ठीक आहे, पोलीस ऑफिसर. ठीक आहे, कारण की त्यांची ड्युटी असते एखाद्या गुन्ह्याला थांबवणं, गुन्ह्याबद्दल इन्फॉर्मेशन देणं, ऑफेंडरला जस्टिसपर्यंत पोचवणं. ते आयोग वगैरे इन्व्हेस्टिगेट करतात, त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. ठीक आहे, कारण की जस्ट तर पहिलेच आले हे, किंवा पब्लिक हेल्थ, सेफ्टी आणि कन्व्हिनियन्सला प्रोटेक्ट करणं. या 4ही ड्युटी पोलीस ऑफिसरांची असतात, ते इथं लिहिले आहे. ठीक आहे, त्यानंतर एव्हरी ऑफिसर हुज ड्युटी इज such as to take or receive or keep or expend any property on the behalf of government. ठीक आहे, कोणताही ऑफिसर, ज्या ऑफिसरची ड्युटी कोणती आहे की त्याने रिसीव्ह करायची, कीप करायची किंवा एक्सपेंड करायची एनी प्रॉपर्टी ऑन द बिहाल्फ ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, टू मेक एनी सर्वे, असेसमेंट और कॉन्ट्रॅक्ट ऑन बिहाल्फ ऑफ गव्हर्नमेंट. कॉन्ट्रॅक्ट वगैरे तयार करायचे गव्हर्नमेंटच्या बिहाल्फवर. टू एक्झिक्यूट एनी रेव्हेन्यू प्रोसेस, जे काही कलेक्शन ऑफ रेव्हेन्यू आहे, जे काही पेक्युनरी इंटरेस्ट आहे गव्हर्नमेंटचे, त्यामधलं त्यांनी प्रोसेस इश्यू करायचे किंवा इन्व्हेस्टिगेट करायचे, किंवा टू रिपोर्ट एनी मॅटर अफेक्टिंग द पेक्युनरी इंटरेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट. जे काही वित्त विभाग आहे त्यामधले जे काही इंटरेस्ट आहे गव्हर्नमेंटचे, त्याला प्रोटेक्ट करण्याची जी पॉवर आहे त्या ऑफिसरला दिली आहे. किंवा टू ऑथेंटिकेट और कीप एनी डॉक्युमेंट रिलेटिंग टू द पेक्युनरी इंटरेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट. ते सेमच आलंय, सॉरी डबल झालाय. त्यानंतर टू प्रिव्हेंट द इन्फ्रॅक्शन ऑफ एनी लॉ फॉर द प्रोटेक्शन ऑफ द पेक्युनरी इंटरेस्ट. म्हणजे इथं कोण एक हे इम्पॉर्टंट आहे की एखाद्या लॉ मध्ये कोलाइड होऊ नये. काय कोलाइड होऊ नये, पेक्युनरी इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट, पेक्युनरी इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट. इथं नॉट टू कोलाइड. ठीक आहे, तो कोलाइड झाला ना पाहिजे, पेक्युनरी इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट तो काही कोलाइड झाला ना पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आय मध्ये काय सांगितले, एव्हरी ऑफिसर हुज ड्युटी इट इज ॲज सच ॲज ऑफिसर टू टेक, रिसीव्ह, कीप आणि एक्सपेंड एनी प्रॉपर्टी, मेक सर्वे और असेसमेंट, टू लेवी एनी रेट ऑफ टॅक्स और फॉर सेक्युलर कॉमन पर्पज ऑफ विलेज, टाउन आणि डिस्ट्रिक्ट, to make, authenticate or keep any document for ascertaining the right of
ऑफ अ पीपल ऑफ विलेज और टाउन. म्हणजे मागच्या पॅराग्राफमध्ये जे काही ड्युटीज होते ते सगळे ड्युटी इथे पण आहे, फक्त हे कोणाच्या रिलेटेडमध्ये एखाद्या विलेज किंवा टाउन बद्दल सांगितले किंवा डिस्ट्रिक्ट या तिघांबद्दल सांगितले. त्याच्यानंतर जे मध्ये काय सांगितले, एव्हरी पर्सन हू होल्ड्स any office by virtue of which he is empowered to prepare, publish किंवा maintain or revise electoral roll or to conduct election on part of the government on part of the election commission. इथं पुढे कमिशन लिहून टाकू, सोपं होतं. म्हणजे हे कोणता व्यक्ती आहे, जे काही BLO आहे किंवा जे काही आपले इलेक्शनचे ऑफिसर आहे ते सगळे इथे येतात. इलेक्शन ऑफिसर, ठीक आहे, एक्झाम्पलसाठी BLO तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर एव्हरी पर्सन इन सर्व्हिस. ठीक आहे. आता हे इथून काय होतं, जनरल रूल चालू. ठीक आहे, जनरल रूल सांगते. याच्या पुढे याच्या आधी कोण होते, स्पेसिफिक पर्सन सांगितले होते. याच्या आधी इथं लिहितो, पूर्वी त्यांनी स्पेसिफिक पर्सन सांगितले. आता काय, जनरल पर्सन्स आहे. कोण आहे, एव्हरी पर्सन, कोणताही व्यक्ती इन सर्व्हिस म्हणजे तो सर्व्हिसमध्ये किंवा पे मध्ये गव्हर्नमेंट किंवा रेन्युमरेटेड आहे. त्याला रेन्युमरेटेड आहे कशाने, फीसनं किंवा कमिशनने. रेन्युमरेटेड आहे कशाने, फीसनं किंवा कमिशननं, फॉर द परफॉर्मन्स ऑफ एनी पब्लिक ड्युटी. म्हणजे तो व्यक्ती सर्व्हिसमध्ये आहे पहिलं, किंवा तो पे मध्ये आहे कोणाच्या, गव्हर्नमेंटच्या, किंवा त्याला पैसा भेटतो कोणत्या कोणत्या प्रकाराने, एक तर फीस भेटते त्याला किंवा कमिशन भेटते. कशासाठी, पब्लिक ड्युटीच्या परफॉर्मन्ससाठी. तो व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट आहे, पब्लिक सर्वंट आहे. त्याच्यानंतर इन दी सर्व्हिस और किंवा इन दी सर्व्हिस और पे ऑफ अ लोकल अथॉरिटी. आता इथं गव्हर्नमेंट नाही, वरी गव्हर्नमेंट होतं, खाली लोकल अथॉरिटी ॲज डिफाईन. कुठं डिफाईन केली आहे लोकल अथॉरिटी, 3 clause 31 ऑफ अ जर्नल क्लॉज ऍक्ट 1897. ठीक आहे, तिथं डिफाईन केली आहे लोकल अथॉरिटी. म्हणजे वरी गव्हर्नमेंट होतं, आता खाली लोकल अथॉरिटीच्या, तो काय सर्व्हिस किंवा पे मध्ये, आणि तो लोकल अथॉरिटी कुठे डिफाईन आहे, क्लॉज 31 ऑफ सेक्शन 3 ऑफ जनरल क्लॉज ऍक्ट. ठीक आहे, और कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश्ड. ठीक आहे, पुढे का कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश्ड बाय और अंडर द सेंट्रल अथॉरिटी ॲज डिफाईन्ड. आता दोन व्यक्ती इथं सांगितले. एक तर पहिला व्यक्ती कुठे, की 3 clause 31 ऑफ जनरल क्लॉज ऍक्ट किंवा सेक्शन 2 clause 45 ऑफ कंपनीज ऍक्ट 2013. इथं त्याने काय सांगितलंय, 1897, आणि इथं 2013 मध्ये जे काही डिफाईन केले, जर तो व्यक्ती त्या कॉर्पोरेशनचा किंवा लोकल अथॉरिटीच्या पे स्केलमध्ये असेल, फॉर द परफॉर्मन्स ऑफ पब्लिक ड्युटी असेल, तर तो काय होणार, पब्लिक सर्वंट होणार. पुढे जाऊया. आता एक्सप्लेनेशन मध्ये काय सांगितले, अ पर्सन फॉलिंग अंडर एनी डिस्क्रिप्शन मेड इन दिस क्लॉज आर पब्लिक सर्वंट वेदर अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट और नॉट. आता हे खूप महत्वाचं आहे की गव्हर्नमेंटने त्यांची अपॉइंटमेंट केली आहे किंवा नाही. अपॉइंट्स और नॉट. कोणते व्यक्ती आहे, खालचे व्यक्ती आहे, खाली जे दिलेले. ठीक आहे, एव्हरी पर्सन हु इज इन ऍक्च्युअल पोझिशन ऑफ अ सिच्युएशन ऑफ अ पब्लिक सर्वंट. म्हणजे त्या खुर्चीवर तो बसलेला आहे, वेदर लिगल डिफेक्ट देर मे बी इन हिज राईट टू होल्ड दॅट सिच्युएशन ॲज अ पब्लिक सर्वंट. म्हणजे त्या सिच्युएशन मध्ये एखादा व्यक्ती पब्लिक सर्वंटची पोस्ट होल्ड करतो तर तो पब्लिक सर्वंट मानला जाणार आहे. ठीक आहे, जरी त्या पोझिशन बद्दल कोणताही डिफेक्ट असला तरी. ठीक आहे, खूप महत्वाचं एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर इलेक्शनची डेफिनेशन दिली आहे. इलेक्शन म्हणजे काय, मीन्स इलेक्शन फॉर द पर्पज ऑफ सिलेक्टिंग मेंबर ऑफ एनी लेजिस्लेटिव्ह, म्युनिसिपल और अदर पब्लिक अथॉरिटी ऑफ वॉट एव्हर द कॅरेक्टर, द मेथड ऑफ सिलेक्शन टू विच इज बाय और अंडर लॉ फॉर टाइम बिंग इन द प्रोसेस. इलेक्शनची डेफिनेशन फक्त सांगितली आहे, ती काही महत्वाची नाही आहे, परंतु हे पॉइंट खूप महत्वाचं आहे. आणि हा एक. ठीक आहे, पुढे जाऊया. काही केस लॉज आहे पब्लिक सर्वंटचे. एकच मिनिट, हँग झालाय. एक्सप्लेनेशन झालं आपलं. एक्सप्लेनेशन मध्ये आपण थोडंसं, हे खूप महत्वाचं होतं की गव्हर्नमेंटने अपॉइंट केलं किंवा नाही केलं ते गरजेचं नाही,
आणि एखादा व्यक्ती जर त्या ॲक्च्युअल पोझिशन ऑफ सिच्युएशन मध्ये असेल, म्हणजे त्या खुर्चीची त्याच्याकडे ताबा असेल एखाद्या पब्लिक सर्वंटची, जरी त्या खुर्चीच्या पोझिशनवर काही डिफेक्ट असेल की तो व्यक्ती पब्लिक सर्वंट आहे किंवा नाही हा क्वेश्चन असेल, परंतु तरी पण त्या व्यक्तीला पब्लिक सर्वंटच मानलं जाणार, असं एक्सप्लेनेशन मधला क्लॉज बी हा आपल्याला सांगतो. ठीक आहे, पुढे जाऊया. काही महत्वाचे केस लॉज आहे. हे RS नायक, AR अंतुले तेवढं महत्वाचं राहिले नाहीये, नॉट इम्पॉर्टंट दॅट मच, कारण की ओव्हर रूल झालंय आय थिंक, सॉरी ओव्हर रूल झालंय. कुठं ओव्हर रूल झाले? लिली थॉमसच्या केसमध्ये 2013 मध्ये हा ओव्हर रूल झालाय. ठीक आहे, MLA पब्लिक सर्वंट आहे, लिली थॉमसच्या केसमध्ये सांगितलंय. MLA इज अ पब्लिक सर्वंट. तरी पण RS नाईक वर्सेस AR अंतुले 1964च्या केसमध्ये सांगितलं होतं MLA इज नॉट पब्लिक सर्वंट, आणि हा ओव्हर रूल झालाय लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये 2013, MLA इज अ पब्लिक सर्वंट. आता राम अवतार वर्सेस स्टेट ऑफ बिहार, यामध्ये त्यांनी सांगितलंय की एनी सर्वेयर व्हाईल परफॉर्मिंग हिज लेजिटिमेट फंक्शन अंडर रेव्हेन्यू और सिव्हिल कोड इज अ पब्लिक सर्वंट. म्हणजे कोणताही सर्वे करणारा व्यक्ती जेव्हा तो रेव्हेन्यू किंवा पब्लिक सर्वंट सिव्हिल कोडचे परफॉर्मन्स करीत असतो, पब्लिक ड्युटी करीत असतो, तेव्हा तो पब्लिक सर्वंट आहे. ठीक आहे, आता स्टेट ऑफ पंजाब वर्सेस केशरी चंद, प्रेसिडेंट अँड सेक्रेटरी ऑफ अ कोऑपरेटिव्ह सोसायटी, पब्लिक सर्वंट नाही, कारण की कोऑपरेटिव्ह सोसायटी हे खूप एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असते, आणि तो प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असल्यामुळे तो काही पब्लिक ड्युटी परफॉर्म करीत नाही. नॉट परफॉर्मिंग पब्लिक ड्युटी, नॉट परफॉर्मिंग पब्लिक ड्युटी. तर ते काय पब्लिक सर्वंट नाही. त्यानंतर NK शर्मा वर्सेस अभिमन्यू, गव्हर्नमेंट ऑफिसर वर्किंग ऑन डेप्युटेशन ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज नॉट पब्लिक सर्वंट. म्हणजे एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर जरी मॅनेजिंग डायरेक्टर झाला कोऑपरेटिव्ह सोसायटीचा, तरी पण तो पब्लिक सर्वंट राहणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस LW कांचन, एन एम्प्लॉई ऑफ नॅशनलाइज बँक इज अ पब्लिक सर्वंट. नॅशनलाइज बँक म्हणजे गव्हर्नमेंटचीच बँक असते, तर तो पब्लिक सर्वंट आहे, असं स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस LW कांचन या केस लॉ मध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर M करुणानिधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, चीफ मिनिस्टर इज अ पब्लिक सर्वंट. ठीक आहे, हा खूप महत्वाचा केस लॉ, लक्षात ठेवा. के वीर्रास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, हा पण खूप महत्वाचा आहे. जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट आर पब्लिक सर्वंट. आणि शरदचंद्र देहुरी वर्सेस शंकीरतन बेहरा, ओरिसा हायकोर्ट, सरपंच ऑफ ग्रामपंचायत पब्लिक सर्वंट आहे, हा पण महत्वाचा आहे. 3 केस लॉ. स्टेट ऑफ गुजरात वर्सेस MP DVD, person appointed as an examiner by the university even he was a lecturer of a government college is not a public servant. म्हणजे जे काही आपले एक्झाम मध्ये बाहेरच्या कॉलेजमधून जे काही एक्झामिनर येतात एक्झाम कंडक्ट करण्यासाठी, ते काही पब्लिक सर्वंट नाही. एक्झामिनर येतात एक्झामसाठी ते पब्लिक सर्वंट नाही, नॉट पब्लिक सर्वंट, असं एक्स केलं तर ते पब्लिक सर्वंट नाही. ठीक, त्याच्यानंतर पुढे नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन वर्सेस स्टेट ऑफ एनसीटी, गव्हर्नमेंट कंपनी इज अ नॉट पब्लिक सर्वंट बट एव्हरी एम्प्लॉई ऑफ सच अ कंपनी इज पब्लिक सर्वंट. म्हणजे लॉच्या भाषेमध्ये लॉ मध्ये काय असतं, एखादी जी कंपनी असते ते पण काय असते, त्याला एक पर्सनची व्हॅलिडिटी असते, पर्सन असते, परंतु ती पब्लिक सर्वंट नाही. ठीक आहे, लॉ मध्ये कंपनी एक पर्सन आहे, परंतु ते काही पब्लिक सर्वंट नाही. असं नॅशनल स्मॉल इंडस्ट्री कॉर्पोरेशन वर्सेस स्टेट ऑफ एनसीटी, तेवढं विचारण्याची म्हणजे शक्यता नाही, परंतु हे खूप महत्वाचा एक केस लॉ आहे. GA मंटारी वर्सेस स्टेट ऑफ अजमेर. ठीक आहे, 1957चा केस लॉ. यामध्ये एक टेस्ट दिली गेली होती की वेदर अ पर्सन इज अ पब्लिक सर्वंट और नॉट, द टेस्ट इज टू डिटरमाइन इज तो सर्व्हिस आणि पेवर आहे का गव्हर्नमेंटच्या, आणि इथं अँड एक शब्द वापरला आहे, म्हणजे दोन्ही गोष्ट होणे गरजेचं आहे. दोन्ही गोष्ट
दोन्ही होणे गरजेचे आहे. दुसरी कोणती आहे? ही आहे वेदर ही इज इंटरेस्टेड विथ द परफॉर्मन्स ऑफ पब्लिक ड्युटी. म्हणजे पहिली गोष्ट ते पेवर असणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटच्या, आणि दुसरं त्याने पब्लिक ड्युटी केली पाहिजे. हे दोन गोष्टी जर एखादा व्यक्ती करत असेल तर तो पब्लिक सर्वंट आहे. हे खूप महत्वाचा केस लॉ आहे. म्हणजे जेव्हा मेन्समध्ये प्रश्न आला तर आपण हा केस लॉ लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण की या केस लॉ मध्ये टेस्ट दिलेली आहे आणि या टेस्टमध्ये दोन आहे आणि दोन्ही गोष्ट काय कनेक्टेड आहे. म्हणजे तो व्यक्ती पेवर असणं गरजेचं आहे, दुसरं त्याने परफॉर्मन्स ऑफ पब्लिक ड्युटी केलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. इम्प्रूव्हमेंट जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही कॉमेंट करा. ही पीपीटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्रामवर चॅनल आहे. ठीक आहे, टेलिग्रामवर चॅनल आहे ज्युडिशरी मराठी माध्यम म्हणून, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून जॉईन करा. उद्या आपण मेन्सचा एक क्वेश्चन घेऊ, मॉडेल आन्सर कसं आहे, मॉडेल आन्सर. आणि परवापासून आपण रोज 10 क्वेश्चन MCQ प्रिलिम्सचे करत जाऊ. IPC, कारण की महाराष्ट्रामध्ये IPC किंवा BNS दोन्ही कंबाईन करून आपण करीत जाऊ. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.